अजित पवारांच्या अपघाती मृत्यूवर रोहित पवारांनी पुन्हा एकदा सवाल उपस्थित केले आहेत। अजितदादांच्या अपघातग्रस्त विमानाच्या ब्लॅक बॉक्सचा फोटो माझ्याकडे आहे, त्यामुळे तपासामध्ये काही काळबेरं झालं तर सरकारला महागात पडेल असा इशारा रोहित पवार यांनी दिलाय। ब्लॅक बॉक्सचा फोटो हा आमच्याकडे आलेला आहे। तो कसा आहे, किती जळला याचे डिटेल सुद्धा आमच्याकडे आलेले आहेत, पण आम्ही वाट बघतोय की केंद्रीय एव्हिएशन मंत्रालय या बाबतीत कसा तपास करते, काय करते। त्याच्याचबरोबर श्वेता सिंग बद्दलची पण बरीच माहिती, त्यांच्यावर कशा कंप्लेंट केलेल्या आहेत, कशा पद्धतीने श्वेता सिंग या भ्रष्टाचार करत आलेले आहेत याची माहिती सुद्धा तिथं आम्हाला कळलेली आहे। तर अधिवेशनाला आलोच आहे, पहिला दिवस आहे, तर हे रिपोर्ट सर्व हे मुख्यमंत्री साहेबांना देतील। पण मी एक गोष्ट सर्वांना सांगतोय आणि सरकारमधल्या लोकांना सांगतोय, जी माहिती आतापर्यंत दिली ती कदाचित फक्त 20 ते 30% आहे। 70% माहिती आम्ही मागे ठेवलेली आहे। त्यामुळे जर तपास योग्य पद्धतीने होत नसेल आणि त्याच्यामध्ये जर काळबेरं झालं, हे फार सरकारला महागात पडू शकतं। अजित पवारांच्या विमान अपघाताचा अहवाल 28 फेब्रुवारीच्या आत येणार आहे। केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने याबद्दल स्पष्टीकरण दिलं, पण थातुरमातुर रिपोर्ट दिला तर महाराष्ट्र काय आहे ते दाखवावं लागेल असा इशारा रोहित पवार यांनी दिला आहे। तपास जर योग्य दिशेने जात असेल, 2-3 दिवसांनी प्रायमरी रिपोर्टमध्ये फक्त थातुरमातुर फक्त हे केलं ते केलं अशा जर गोष्टी न करता डिटेलमध्ये काही प्रमाणात डिटेलमध्ये जो तपास असेल तर आम्ही समजू योग्य दिशेने हा तपास त्या ठिकाणी सुरू आहे। पण उगाचच काहीतरी द्यायचं म्हणून त्यांनी दिलं तर मग मराठी माणूस काय असतो आणि महाराष्ट्र काय असतो हे मात्र त्या ठिकाणी या केंद्र सरकारला नाही तर तिथं असणारे जे एव्हिएशन मंत्रालय त्यांना आपल्याला दाखवावं लागेल असं आम्हाला वाटतं। रोहित पवार जे मागणी करतायत त्या मागण्यांमध्ये तथ्य आहे। कंपनी कोणाची आहेत, कंपनीत पैसे कोणाचे लावलेत, त्या विमान किती तास उडलं होतं, त्याला एवढे तास उडण्याची परवानगी होती का नव्हती। जेवढा चौकशीला उशीर करतील, जेवढा चौकशी लांबवतील, जेवढ्या खोट्या नाट्या गोष्टी सांगतील की ब्लॅक बॉक्स जळून गेला, तेवढ्या संशयाला वाव मिळण्याला जागा निर्माण होत आहेत। अजित पवार यांच्या विमानातल्या ब्लॅक बॉक्स बद्दल AAIBनं काय सांगितलं होतं तेही पाहूया। अजित पवारांच्या विमान अपघातामध्ये ब्लॅक बॉक्सचं नुकसान झालं। विमानामध्ये 2 स्वतंत्र फ्लाइट रेकॉर्डर होते। डिजिटल फ्लाइट डेटा रेकॉर्डर आणि कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर आगीमध्ये बराच वेळ राहिले होते। DFDR मधून डेटा डाउनलोड झालेला आहे। CVR मधील डेटा मिळवण्यासाठी अमेरिकेमधल्या तज्ज्ञांची मदत घेतली जाते। ठाकरेंचे शिवसेनेचे नेते भास्कर जाधव यांनी सुद्धा विधानसभेत अजित पवारांच्या मृत्यूची चौकशी करण्याची मागणी केली आहे। अजित पवारांच्या मृत्यूबद्दल महाराष्ट्राच्या मनात संशय असल्याचं भास्कर जाधव म्हणाले। CBI मार्फत चौकशी करा, CID मार्फत चौकशी करा, DCGA मार्फत चौकशी करा, काय कशी चौकशी करा ती करा, पण महाराष्ट्राच्या मनामध्ये संशय आहे। महाराष्ट्राच्या सर्वसामान्य माणसाच्या जनतेला दादांचा अपघात झाला हे मन मानायला तयार नाही, तुमचंही मानायला तयार नाही आणि माझंही मानायला तयार नाही। कुठेतरी घातपात झालाय असंच वाटतं। काय झालं काय नाही झालं चौकशी अंती बाहेर येईल।